हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सकाळचे 7 वाजले तुम्ही बघू शकता आणि सकाळी सकाळी वातावरण एवढं म्हणजे मान्सूनसारखं वातावरण पडलेलं आहे, कारण की तामिळनाडूमध्ये फेंगल चक्रीवादळ सुरू होत असल्यामुळे असा व्ह्यू तुम्हाला बघायला भेटत असेल. आणि हे कमीत कमी 4-5 डिसेंबरपर्यंत तुम्हाला असंच वातावरण बघायला भेटेल आणि तुम्हाला विंटरमध्ये मान्सूनसारखं बघायला भेटेल. तुम्ही तर बघू शकता. विंटरमध्ये बी असतात, मान्सूनमध्ये बी असतात. 3 टाइम्स जांभा असतात 12 महिने वर्षाचे. या झाडाला काही आमच्या जांबाचे आता पण आहेत. आता आम्ही खाल्ल्या. आता वरच्या साईडला आहे, थोडे थोडे दिसत असतील, नाहीतर दिसतही नसतील. आणि हे गुलाबाचं झाड मी लावले. हे गुलाबाचं झाड व्हाईट गुलाब आहे आणि मी माझ्या मित्राच्या घरून आणून लावलो. आता नाही, भरपूर दिवस झाले लावलो. व्हाईट गुलाब असतात हो असे. आईच्या गावात तोडलं मी. आणि पाठीमागं शेवगा आहे. पाठीमागलचा शेवगा आम्ही 4 वेळेस तोडलं तरी शेवग्या झाड कंटिन्यू येतच राहते. बुडापासून आम्ही तोडल्या शेवग्या झाडाला. परत शेवग्या झाड आल्या, लई शेगा लागल्या शेवग्या झाडाला. मी दुपारी तोडणार आहोत, तोडल्यावर तुम्हाला दाखवतो. लई शेवगा लई आहे ना. हो का, फुलं कसे पडालेत. स्वागत करालेत. मी सकाळी लई लेट उठल्यामुळं. जांबाचं हाय आमच्या घरी. मी आमच्या मामाने लावलेलं आहे. चिकूचं, कडीपत्त्याचं, अशोकाचं झाड. अशोकाचं झाड हे ऑलरेडी पहिलेच होतं. अशोकाचं झाड आहे ते पहिलेच होतं ऑलरेडी. आणि हे झाड, हे 2-3 झाड आहेत. आमच्या इथं लिंबाचं झाड होतं, लिंबा झाड खराब झालं. आणि हे चिकूचं झाड आहे त्या साईडला. हे चिकूचं झाड, चिकूचं. त्याच्या तिकडे कडीपत्त्या झाड ते मामाने लावलेलं आहे. आणि पाठीमागा इथं 2-3 वांग्याची मामीने झाडे लावले. बघा हो का, रोहित आंघोळ करून, रोहिताची आंघोळ झाली. रोहित आंघोळ करून यायला. आणि आपला आज ब्रश बी करणं झालं नाही. हे रोहित आहे. रोहित ब्रश करून झालं होतं. ब्रश करून झाल्यानंतर मी चाय प्यायला गेलो आणि विजुताईन मी चाय पित होतो. आणि त्यात संजू पण आमच्या पाठीमागे आहे बघा. विजुताई म्हणजे संजूची आणि रोहितची मम्मी आहे. आम्ही 3 जण चाय पित होतो, मी, संजू. आणि मला थोडं फास्ट चाय पित होतो, कारण की मला आंघोळीला जायचं होतं. विजुताई म्हणत होती दमाने पी, एवढं काय आहे. आणि तू लावलीस की कुठं आहे दीदी? कोण आणलंय? हा, लाईट गेली आपली. होय, शाळेचा टाइम झाला होता, त्यामुळे आरूला आणि दीदीला शाळेत सोडायचं होतं. भाऊ गाडीवर त्याला सोडायला गेला. भाऊ ताई दीदीला आणि आरूला. रस्त्याने बघा गर्दी कसं आहे. स्कूलला सोडायला किती माणसं येतात. आता लाकडी मिल आल्या लाकडे घेऊन जायला. आणि हे आमचे इथं लाकडे भुस्सा वजन वेट केलेलं आहे, वजन करून ठेवले आम्ही. आम्ही लाकडं भुस्सा खायला ऑटोची ना खायला आम्ही रिक्षाची वाट बघायला. रिक्षा काय येत नाही. रिक्षा पाठवून देत असलं तर सांगा आम्हाला. संजू म्हणते रिक्षा पाठवून देत असलं तर सांगा आम्हाला. 1 महिन्याच्या पुरतं आम्ही लाकडं भुस्सा घेतलेला आहे. आता ती घेऊन घरी जायचं आहे. आणि तिकडे इथे एक झाडाला इथे एक आग्या मोहळ बसलेला आहे. घरालाच आग्या मोहळ. वरी दाखव, वरी दाखव, कुठे दाखव? इकडं मागाला काय हे असं ते आग्या मोहळ उठल्या माणसाचं काय कर नाही. माणसाचं ठोक तर वजन करून ना ते तुझं इथं. मग कुठं करू? तिथं बस. आम्ही तिथं वजन मोजायचे. बस तिथं मोज ना. अभि खरं रे, वजन काट्यावर मोजायचं. आम्ही वजन काट्यानं लाकडाचा वजन काट्यावर. रिक्षाची वाट बघतच होतो, तेवढ्यात रिक्षा आला. रिक्षामध्ये आम्ही लाकडं भुसा टाकल्या. संजूला जायचं होतं रिक्षात, आम्हाला जायचं होतं गाडीवर. गेला संजू रिक्षामध्ये बसून.
हरभऱ्याची भाजी खाय ना ही हिरवी भाजी चांगली लागते हिरवी लोक तर सगळं खायसाठी पुण्या ठिकाणी आम्हाला भेट ना पालक हिरवी भाजी आपल्याला आवडते फेवरेट आहे मला नको चपाती. हॅलो गाईज आता चिट्ट्या खेळायच्या आपल्याला. आरू चल हे आरू भाऊचा मुलगा आहे. चला चोर का पोलीस खेळायचे आहे. चला खाली चला. रोहित चल ही आमची इज्जत आहे बघा हो ही इज्जत आहे आणि ही इज्जत आहे हे मुलगा संजू आणि तिकडे झोपलेला रोहित आणि आरू म्हणजे भाऊचा मुलगा. आरू हाय का हा चला चला चिट्ट्या खेळा चला चला रे. हाय गाईज चला चिट्ट्या खेळा. थांबा की नगर अजून 2 थांबायला काय घे रोहित घे की दिला मोबाईल याच्याकडे दिला मी हॉटस्पॉट कनेक्ट उगव ना खरं खरं पैसे तू इकडे अलीकडे झोपून खेळू नको इकडे येऊन वा फर्स्ट ठेव का बघा पहिली चिठ्ठी आणि आपल्याला काय आलंय मला तर ह्यानं राजा माझी साडी आळसॉंग संजूला इंग्लिश आली बरं आमच्या बघा माझी पहिली चिठ्ठी काय आली बघा. अरे तुला काय आली रे त्यानं चोर असेल बहुतेक. राजा कोण आहे. राजा मी हो मी पोलीस. पोलीस बेटीत आहे त्याला काय कळत असल्याने तेच गाणं होते काय ना काय संजू दाखव आ पोलीस कोण आहे त्यानं चोर असेल बहुतेक. बरोबर